आता पहिल्याच दिवसापासून महायुतीमध्ये लढायचंय म्हणून भाजपला प्रस्ताव दिलाय। त्यांच्याच प्रस्तावाची वाट पाहतोय असं विधान ठाकरे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय। हा प्रस्ताव न आल्यास एकनाथ शिंदे सांगतील त्यावरून निर्णय घेतला जाईल असं सूचक विधान सुद्धा त्यांनी केलंय। तर आता संभाजीनगरामध्ये शिंदे सेना 41 जागांसाठी आग्रही आहे, मात्र 37 दा मान्य केल्यास युती होईल असं विधान भाजपचे खासदार भगवत कराड यांनी केलेलं आहे। आम्हीही त्यांच्या प्रस्तावाची वाट पाहतोय आणि तो आल्यानंतर आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की आम्हाला माहितीमध्ये जागा लढायच्या आहेत। जो तो समाधानकारक असेल तर निश्चितच माहिती या ठिकाणी होईल। त्यामुळं त्यांचा प्रस्ताव कधी येतोय याकडे आमचं लक्ष आहे। सकारात्मक असेल म्हणजे सकारात्मक नसेल तर एकटं म्हणणार। सकारात्मक असलं तरच युतीमध्ये लढता येईल ना, अन्यथा मग तो काय पर्याय काढायचा किंवा काय मार्ग काढायचा याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील। तुम्ही आजपासून अर्ज भरणार? आजपासून आमच्या पक्षाचे उमेदवारांना काहींना जे काय आम्ही अर्ज भरायला सांगणार आहोत। संजय शिरसाट आमचे पालकमंत्री आहेत, नाराजीतून बोलत असतात। सर्वांना समन्वय करूनच युती करावी लागते। अहो, त्यांच्या अगोदर प्रस्ताव 47 आणि 41 होता, ते आम्हाला 41 म्हणत होते, आता बॅकफुटवर आलेत। अजून आता 4 जागेचा प्रश्न आहे त्यांचा, म्हणजे 37 पर्यंत झालं तर युतीच होऊन जाते।